धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय वायू डेपोतील गैरकारभाराचा पर्दाफाश करताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले आहे। वायू डेपो पुन्हा सुरू करण्यासाठी सारवासारव सुरू झालाय। दरम्यान रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने वायू डेपोला भेट दिली असून त्यांच्या सोबत काही पत्रकार असल्याचे बोलले जात आहे। एकीकडे ही सारवासारव सुरू असतानाच खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील 30 मृत घरकुल धारकांना वाळू वितरित केल्या गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे। त्यातील काही लोक तर 2 वर्षांपूर्वीच मेलेले आहेत। 2 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या अनेक लोकांना रॉयल्टी कशी काय मिळाली हा मोठा सवाल उपस्थित झालेला आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय वायू डेपोत अनागोंदी माजली असून अनेक घरकुल धारकांना मिती दगड मिश्रित रेती दिल्या गेली, तर दुसरीकडे अनेकांचे घरकुल वाळू साठा नसल्याची सबब सांगून रोखल्याने बांधकाम रखडलेले आहे। अशा कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देत शासकीय वायू डेपो पुढील आदेशपर्यंत बंद केला गेलेला आहे। असे असताना शासकीय वायू डेपो पुन्हा सुरू करण्याची सारवासारव सुरू झाली असून रविवारी सुट्टीच्या दिवशी गोकुळसरा रेती घाटात एक लाल दिव्याची गाडी येऊन पाहणी करून गेल्याची चर्चा आहे। सदर अधिकारी कोण, त्यांनी काय पाहणी केली, गोकुळसरा नदीपात्रात 44 फुटाचे खड्डे पडले आहेत, त्याचे मोजमाप झाले काय, झाले असल्यास वायू निविदा करार मोडला गेला का, मोडला गेला असल्यास काय कारवाई झाली, तक्रारकर्ते गोकुळसरा सरपंच यांना अधिकारी येणार असल्याबाबतची माहिती का दिली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याचे उत्तर प्रशासन देऊन सामान्याला दिलासा देणार का, हा खरा सवाल उपस्थित झालेला आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।